नमस्कार. उजळणी विज्ञानाची या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रोफेसर दिनेश कायल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत 11th सायन्स मॅथ्स 1 चॅप्टर 1 अँगल अँड इट्स मेजरमेंट्स एक्सरसाइज नंबर 1.2. क्वेश्चन नंबर 1. Find the length of an arc of a circle which subtends an angle of theta equal to given आहे 108 degree at the center if the radius of the circle is 15 centimeter. r equal to given आहे 15 centimeter आणि आपल्याला लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करायचं आहे. तर थीटा आपल्याला डिग्री मध्ये गिवन आहे, तो रेडियन मध्ये कन्वर्ट करावा लागेल आपल्याला 108 into pi by 180. ओके, तर ओके 4 2 जा 4 7 जा 28, 4 4 जा 4 5 जा 9 3 जा 9 5 जा इक्वल टू काय येणार आहे 3 पाय बाय 5 रेडियन. ओके, आणि इथं रिझन लिहा की 1 डिग्री इक्वल टू पाय बाय 180 रेडियन. ओके ओके, नाव एस इक्वल टू काय आर थीटा. ओके, आर ची व्हॅल्यू 15 अँड थीटा इक्वल टू 3 पाय बाय 5. तर 5 3 जा 15, 3 3 जा 9. तर इथं आन्सर आलं एस इक्वल टू 9 पाय सेंटीमीटर. ठीक आहे, तर आपला प्रॉब्लेम नंबर 1 जो आहे तो या ठिकाणी फिनिश होतो आहे. आपण प्रॉब्लेम नंबर 2ला लगेच स्टार्ट करूयात. द रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 सेंटीमीटर. आर इक्वल टू गिवन आहे 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ एन arc of this circle which cuts off a chord of length equal to length of radius. तर आपल्याला r फाइंड आउट करायचं आहे, पण कंडिशन्स काय दिलेली आहे. समजा एक सर्कल आहे, हा त्याचा डायमीटर आहे आणि रेडियस एवढी आर्क तिथं प्रेझेंट आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे लेंथ ऑफ एन आर्क. ओके, कॉर्ड इन इक्वल लेंथ तर रेडियस. तर हे जर 9 सेंटीमीटर आहे तर हे टोटल 9 सेंटीमीटर गिवन आहे. ठीक आहे, किंवा हे रेडियस फक्त 9 सेंटीमीटर एवढं जे डिस्टन्स आहे ते गिवन आहे 9 सेंटीमीटर. तर आपल्याला आता इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल. ठीक आहे, आणि इथं ही लाईन जॉईन करावी लागेल. सेंटर ओ कन्सिडर करूयात, हे ए बी, आणि मिड पॉईंट आपण एम कन्सिडर करूयात. हे इक्वल असतात. आपल्याला हा अँगल जर फाइंड आउट करता आपण त्याला अल्फा कन्सिडर करूयात. त्याच्यावरून आपण हा लार्ज अँगल जो आहे ए ओ बी तो फाइंड आउट करू शकतो. तो फाइंड आउट झाला की आपल्याकडे आर अवेलेबल आहे. आता जर ही टोटल लेंथ 9 आहे तर ही लेंथ किती आहे, ह्याची पण 9 सेंटीमीटर, का तर रेडियस आहे. ओके, लेट ओ बी द सेंटर ऑफ सर्कल अँड एम ए बी इज अ chord equal to its length equal to the length of radius AO. okay, मी रेडियस AO कन्सिडर करतो, हो, विच इज AO. ठीक आहे, देन therefore okay, draw OM. okay, draw OM perpendicular to AB. therefore AM equal to AB equal to 1/2 of AB equal to 9/2. okay, centimeter. in triangle OAM. ठीक आहे, आपण हा ट्रायंगल कन्सिडर करतो. इन ट्रायंगल OAM साइन ऑफ अल्फा इक्वल टू काय येणार आहे, तर फ्रंट साइड AM डिवायडेड बाय हायपोटेनियस मीन्स OA. तर AM ची व्हॅल्यू किती आहे आपली 9/2 अँड OA ही काय आपली रेडियस, तर ती किती येते 9. मीन्स साइन अल्फा इक्वल टू किती येतो आपला 9 9 कॅन्सल इक्वल टू 1/2. ओके, देअरफॉर अल्फा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ
1/2 आणि साईन 1/2 कधी असतो तर अल्फा इक्वल टू 30 डिग्रीला, अल्फा इक्वल टू 30 डिग्री. आणि आपण हा जो टोटल अँगल आहे तो आपला थीटा आहे. लेट AOB इक्वल टू थीटा, मेजर ऑफ अँगल AOB, सॉरी मेजर ऑफ अँगल AOB इक्वल टू थीटा. देयरफॉर थीटा इक्वल टू 2 टाइम्स ऑफ अल्फा. ये मैं लिखता हूँ फ्रॉम फिगर. ठीक है. देयरफॉर थीटा इक्वल टू काय येणार 2 × 30. देयरफॉर थीटा इक्वल टू 60 डिग्री. बट आपल्याला रेडियनमध्ये पाहिजे तर ह्याला π/180 मल्टिप्लाय करू आपण. तर हे काय येणार थीटा इक्वल टू π/3 रेडियन. रिझन काय इथं 1 डिग्री इक्वल टू π/180 रेडियन. ओके. देयरफॉर S इक्वल टू काय आपला r थीटा आणि r किती आहे आपल्याकडे तर 9 सेंटीमीटर. तर 9 मल्टिप्लाय बाय π/3, 3 3 जा 9. देयरफॉर आर्क लेंथ S इक्वल टू किती येते 3 पाय सेंटीमीटर. ओके. युनिट काय दिलेलं आहे रेडियसचं सेंटीमीटर. तर इथं आन्सर पण येणार S इक्वल टू 3 पाय सेंटीमीटर. तर इथं आपला प्रॉब्लेम नंबर 2 फिनिश होतोय. प्रॉब्लेम नंबर 3. Find the angle in degree subtended at the center of a circle by an arc whose length is 15 centimeter. तर S equal to given आहे 15 centimeter and radius, if the radius of the circle is 25 centimeter. ओके. तर आपल्याला काय करायचं आहे अँगल इन डिग्रीज फाइंड आउट करायचं आहे. ओके. देयरफॉर S इक्वल टू काय असतो आपल्याकडे r थीटा. देयरफॉर थीटा इक्वल टू येणार S/r. S ओके. मी 1 डाऊन साईडला देतो. S ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 15, r किती आहे 25, 5 3 जा 5 5 जा. हे झालं आपलं. देयरफॉर थीटा इक्वल टू 3/5 रेडियन. देयरफॉर थीटा इक्वल टू 3/5 इंटू 180/π. हे काय असणार आपलं डिग्रीजमध्ये आन्सर आहे. 1 रेडियन इक्वल टू 180/π डिग्री. देयरफॉर थीटा इक्वल टू काय झाला 5 3 जा 5 6 जा. तर 108/π डिग्री. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे. 22/7 तुम्ही सबस्टिट्यूट करायचं करू शकता किंवा 3.14 आणि फर्दर आन्सर पण फाइंड आउट करू शकता. पण मला काही रिक्वायरमेंट वाटत नाही. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन नंबर 4. अ पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर ऑसिलेट थ्रू अन अँगल ऑफ 18 डिग्री. फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. तर इथं काय केलेलं आहे एक पेंडुलम दिलेला आहे. ठीक आहे. तर तो काय करतोय ऑसिलेट करतोय. ठीक आहे. तर हे त्याचा पाथ आहे. ठीक आहे. तर ह्याच्यात त्याची टोटल लेंथ दिलेली आहे 14 सेंटीमीटर अँड अँगल दिलेला आहे त्याचा 18 डिग्री. फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. तर आपल्याला यस फाइंड आउट करायचं आहे. ओके. तर आपण गिवन हे रिजिड सपोर्ट असतो पेंडुलम की गिवन काय आपल्याकडे तर लेंथ ऑफ पेंडुलम इज इक्वल टू द रेडियस ऑफ सर्कल. कारण तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये ऑसिलेट करतोय. सर्कल r इक्वल टू 14 सेंटीमीटर अँड अँगल थीटा इक्वल टू गिवन किती 18 डिग्री इक्वल टू येणार 18 मल्टिप्लाय बाय π/180. तर हे झालं 10. इथं रिझन लॅकिंग 1 डिग्री इक्वल टू π/180 रेडियन. देयरफॉर थीटा ऑप्टेन झाला आपल्यासाठी π/10 रेडियन. तर r अँड थीटा आपल्याला ऑप्टेन झालेला आहे. पाथ आपण कन्सिडर करू शकतो S इक्वल टू r थीटा. देयरफॉर S इक्वल टू काय येणार व्हॅल्यू ऑफ r किती येते 14 इंटू थीटा किती आलेला आपला π/10. ओके. 7/5. देयरफॉर S इक्वल टू ऑप्टेन होतं आपल्याला 7π/5 सेंटीमीटर.
ठीक आहे. तर इथे जरी आन्सर स्टॉप केलं तरी चालेल, अदरवाईज जर पायची व्हॅल्यू इथे 7 आल्यामुळे आपण 22/7 पुट करून अजून सिम्प्लिफाय करू शकतो. 7 7 कॅन्सल, 5 4 जा 20, 5 4 जा 20 मीन्स एस इक्वल टू 4.4 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपला प्रॉब्लेम नंबर 4 आहे तो फिनिश होतोय. प्रॉब्लेम नंबर 5. Two arcs of the same length subtends angle of 60 degree and 75 degree at the center of the two circle. What is the ratio of radii of two circles? ओके, तर 2 आर्क्स दिलेले आहेत. S1 इक्वल टू S2 इक्वल टू आपण S कन्सिडर केला, ठीक आहे. लेट θ1 इक्वल टू गिवन आहे 60 डिग्री इक्वल टू काय येणार 60 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 रेडियन मीन्स येणार 3 दे. ओके, मीन्स θ1 इक्वल टू आला पाय बाय 3 रेडियन अँड θ2 इक्वल टू गिवन आहे 75 डिग्री इक्वल टू 75 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. तर याला 5ने डिवाइड केलं 5 मी काय करतोय 5 1 जा आणि 15 येईल 5 3 जा 5 36 3 5 जा अँड 3 12 जा मीन्स हे आलं 5/12 रेडियन. ओके, दोन्हीच्या ठिकाणी रिझन लिहा. 1 डिग्री इक्वल टू पाय बाय सॉरी एवढं काही करायची गरजच नव्हती आपल्याला. आपण डायरेक्ट रेशोज फाइंड आउट करायचा आहे. तर आपण काय करू शकतो, हे फायनल आन्सरची रिक्वायरमेंटच नव्हते. आपण इथे डायरेक्ट रेडियनच्या टर्म्समध्ये लिहू शकतो पाय बाय 180 रेडियन. इथेही लिहा तुम्ही 75 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 रेडियन. शेवटी ह्या पाय बाय 180च्या व्हॅल्यूज आहेत त्या कॅन्सल आउट करणार आहेत आणि आपल्याला फाइंड आउट करायचा R1/R2 इक्वल टू वॉट. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे देअरफॉर इथं तुम्ही लिहू शकता वी नो दॅट. ओके, जर समजा S1 अपॉन S2 इक्वल टू काय येणार R1 θ1 अपॉन R2 θ2. बट S1 अपॉन S2ला आपण कन्सिडर केलं S सेमच आहेत. R1/R2 मल्टिप्लाय बाय θ1 60 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 डिवायडेड बाय 75 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. जर रेशो असतील तर ह्या व्हॅल्यूज सिम्प्लिफाय करत बसायचं नाही, ते डायरेक्ट कॅन्सल आउटच होतात. तर हे तर येणार 5 12 5 आणि 15. ओके, 3 4 जा आणि 3 5 तर 4/5 आला. तर हे झालं 1 इक्वल टू R1/R2 इंटू 4/5. देअरफॉर R1/R2 काय येणार आपला 5/4. देअरफॉर रेशो R1 हॅज टू R2 इक्वल टू व्हॅल्यू काय ऑप्टेन होते आपल्याला 5 हॅज टू 4. तर प्रॉब्लेम नंबर 5 या ठिकाणी फिनिश होतो. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात आपण. प्रॉब्लेम नंबर 6. द एरिया ऑफ अ सर्कल इज 25 स्क्वेअर सेंटीमीटर. तर एरिया गिवन आहे आपल्याला 25 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क सबटेंडेड अँड अँगल ऑफ 144 डिग्री ॲट द सेंटर. तर थिटा इक्वल टू दिलेला आपल्याला 144 डिग्री. तर आपण त्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करूयात पाय बाय 180. 18 8 जा आणि 18 10 जा मीन्स येईल अगेन 2 4 जा 2 5 जा. ओके, देन इक्वल टू काय आला आहे 4 पाय बाय 5 रेडियन. आणि इथं रिझन काय लिहिणार आपण 1 डिग्री इक्वल टू पाय बाय 180 रेडियन. ओके, ऑल्सो फाइंड द एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर. तिथे आपल्याला एस पण फाइंड आउट करायचा आहे आणि एरिया ऑफ सेक्टर जो आहे तोही फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तर नोटेशन वाईज आपण थोडंसं हे लिहिण्याची गरज नाही. देअरफॉर एरिया ऑफ सर्कल इक्वल टू काय असतो सर्कल इक्वल टू पाय R स्क्वेअर. तर आपल्याला एरिया ऑफ सर्कल दिला 25 इक्वल टू 25 पाय गिवन आहे. ठीक आहे, इथं 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर इंटू पाय R स्क्वेअर. पाय कॅन्सल आणि स्क्वेअर रूट घेतलं तर R इक्वल टू काय तो 5 सेंटीमीटर. एस अवेलेबल आहे. देअरफॉर एस इक्वल टू काय येणार R थिटा. आरची व्हॅल्यू 5, थिटाची व्हॅल्यू किती येते 4 5/5. 5 5 कॅन्सल. देअरफॉर एस इक्वल टू किती येते आन्सर 4 पाय सेंटीमीटर. ठीक आहे,
जेव्हा फॉर्म्युला लिहितात त्यावेळेला इथं लिहित चला, वी नो दॅट. ओके, देन अँड एरिया ऑफ सेक्टर काय असतो तर 1/2 आर स्क्वेअर थिटा. 1/2 आर स्क्वेअर किती येतो आपला 5चा स्क्वेअर मीन्स 5 मल्टिप्लाय बाय 5 आणि थिटा येतो आपल्याकडे 4π/5. 5 कॅन्सल, 2 जा, देअरफोर हे काय आलं आपलं 5 2 जा 10π. देअरफोर एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू 10π स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम नंबर 6 पण या ठिकाणी आपला फिनिश होतोय. प्रॉब्लेम नंबर 7. OAB is a sector of the circle having center at O. ओके, तर ओके इथे समजा सेंटर O आहे and OAB is a sector of circle having center at O and radius 12 centimeter. तर हे जे डिस्टन्स आहे आपलं 12 centimeter. If the measure of angle AOB equal to 45 degree. Find the difference between the area of sector OAB and sector AOB. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर इथे जर ही लाईन जॉईन केली समजा तर हा जो एरिया आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर आपल्याला ओके तर इथं सोल्युशन गिवन काय आपल्याकडे रेडियस इक्वल टू 12 सेंटीमीटर आणि थिटा इक्वल टू 45 डिग्री मीन्स π/180 ने मल्टिप्लाय केलं तर 45 4 जो मीन्स π/4 रेडियन. ओके, 1 डिग्री इक्वल टू π/180 रेडियन. ओके, देन आर अँड थिटा आहे, देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर OAB इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर थिटा. 1/2 आर स्क्वेअर मीन्स 12 इंटू 12 इंटू थिटा किती आहे आपला π/4. 2 6 6 12 4 3 12 6 3 18π. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर किती ऑप्टेन झाला आपल्याला 18π स्क्वेअर सेंटीमीटर्स. ठीक आहे, हे फर्स्ट पार्ट आपण ऑप्टेन केलेला आहे. तर हा टोटल एरिया काढला आपण OABचा आणि त्यातून हा जर ट्रायंगलचा एरिया सबट्रॅक्ट केला तर आपल्याला जो शेडेड रिजनचा एरिया आहे तो फाइंड आउट होईल. बट हा फाइंड आउट करण्यासाठी रिक्वायरमेंट काय तर ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. तर त्यासाठी समजा आपण वन साईडने एक परपेंडिक्युलर ड्रॉन केला ॲट M. तर AM हाईट झाली त्या ट्रायंगलची. ठीक आहे, आणि 1/2 बेस इंटू हाईट, तर हा OB बेस मीन्स रेडियस 12 सेंटीमीटर तर 12 झाला आणि ही हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर आपल्याला हायपोटेनियस आहे आणि फ्रंट साईड अननोन आहे, तर आपल्याला फ्रंट साईड फाइंड आउट करायची. देअरफॉर लेट AM नक्कीच इथे लिहू शकतो, ड्रॉ AM परपेंडिक्युलर टू OB. ओके, देअरफॉर sin of 45 equal to front side upon hypotenuse काय येणार AM upon OA. AM अननोन आहे आपल्यासाठी, तर इथं काय होणार AM इक्वल टू OA इंटू साइन ऑफ 45. देअरफॉर AM इक्वल टू काय येणार OA किती आपला तर 12 मल्टिप्लाय बाय साइन 45 काय तो 1/√2. ठीक आहे, हे डायरेक्ट व्हॅल्यू घेतली तरी चालेल किंवा ह्याला √2 जर डिनॉमिनेटरला येत असेल तर त्याला √2 न मल्टिप्लाय अँड डिवाइड करून घेऊ शकतो आपण. मीन्स हे काय कन्वर्ट होणार 12 मल्टिप्लाय बाय √2 डिवाइडेड बाय √2 इंटू 2 2 6 12. तर AM ही आपली काय हाईट. ठीक आहे, तर 1/2 बेस इंटू हाईट आपण कन्सिडर करतो एरिया ऑफ ट्रायंगल. पण देअरफॉर AM इक्वल टू ऑप्टेन झाला आपल्याला 6√2 सेंटीमीटर. ठीक आहे, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल OAB इक्वल टू 1/2 हा आपण त्याचा बेस कन्सिडर केला 1/2 OB मल्टिप्लाय बाय हाईट काय AM. तर 1/2
ओ बी काय रेडियस, तर ती काय असणार आहे 12 सेंटीमीटर इंटू ए एम काय आपला 6√2. ओके 2 6 आणि 6 6 36√2 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके तर आता देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी ऑब्टेन झालेलं आहे. आपल्याला जो एरिया काढायचा रिक्वायर्ड एरिया, देअरफॉर रिक्वायर्ड एरिया काय असणार आहे, तर एरिया ऑफ सेक्टर ओ ए बी मायनस एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी. एरिया ऑफ सेक्टर किती आलेला आपला 18 पाय मायनस 36√2. ठीक आहे, तर ह्याच्यातून आपण 18 कॉमन काढू शकतो. 18 पाय मायनस 2√2 सेंटीमीटर स्क्वेअर. तर हे झालं आपलं ॲन्सर. आणि याचबरोबर आपला प्रॉब्लेम नंबर जो आय थिंक 7 होता तो फिनिश होतो आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम नंबर 8. OPQ is the sector of a circle having center at O and radius 15 centimeter. ओके अगेन लास्ट टाइमचा जो प्रॉब्लेम आहे सिमिलर प्रॉब्लेम आहे. मी थोडासा ए सेक्टर ह्या साईडला शो करतो. ठीक आहे, तर हे सेंटर ओ आहे. सॉरी हॉरिझॉन्टली आपल्याला हाईट जी आहे ती हाईट फिल झाली पाहिजे त्या सर्कलची. 30 डिग्री अँगल थोडा स्मॉल येईल, तो मी थोडासा स्मॉल ड्रॉ करतो. ठीक आहे, तर इथं ओ सेंटर आहे अँड पी क्यू दिलेलं आहे. ठीक आहे, तर ओ पी क्यू इज द सेक्टर ऑफ द सर्कल हॅव्हिंग सेंटर ओ अँड रेडियस 15 सेंटीमीटर. इफ एम मेजर ऑफ अँगल पी ओ क्यू 30 डिग्री, देन फाइंड द एरिया इनक्लोज बाय आर्क पी क्यू अँड कॉर्ड पी क्यू. तर इथं आपल्याला कॉर्ड पी क्यू पण ड्रॉ करावा लागेल आणि ह्यांच्यामध्ये जो एरिया आहे तो आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. तर 30 डिग्री अँगल खूप स्मॉल येतो, त्यामुळे तिथं एनक्लोज केलेला एरिया पण स्मॉल असेल. तर अगेन आपण काय करूया, तिथून परपेंडिक्युलर जे आहे ते ड्रॉ करून घेऊयात. एम पॉईंट मीन्स आपली पी एम ही तुम्हाला हाईट आहे असं क्लिअरली फील होईल. ओके, तर झालं आपल्याकडे गिवन डाटा आहे. ओके, गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, गिवन रेडियस इक्वल टू स्मॉल आरच कन्सिडर करतो आपण, इक्वल टू 15 सेंटीमीटर. थीटा इक्वल टू 30 डिग्री इक्वल टू 30 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 6 रेडियन इक्वल टू काय ना पाय बाय 6 रेडियन. देअरफॉर हे काय झालं आपलं 1 डिग्री इक्वल टू पाय बाय 180 रेडियन. ओके, देन एरिया ऑफ सेक्टर पी क्यू इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर थीटा. 1/2 आरचा स्क्वेअर काय येणार 15 मल्टिप्लाय बाय 15 अँड थीटा काय येतो पाय बाय 6. तर हे 6 3 2 जा 6 अँड 3 5 जा 15. ते किती येणार 75/4 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. तर हे झालं आपला देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर ओ पी क्यू इक्वल टू 75/4 स्क्वेअर सेंटीमीटर. सेकंड in okay again draw PM perpendicular to OQ. Okay, therefore in triangle OPQ sine of 30 degree equal to फ्रंट साइड अपॉन हायपोटेनिस. तर ही हायपोटेनिस अगेन किती आपला 50 सेंटीमीटर, कारण की तो ती रेडियस आहे आपली ओपीज. ओके, तर इथे साइन 30 डिग्री इक्वल टू काय येणार पी एम डिवायडेड बाय ओ पी. देअरफॉर पी एम इक्वल टू ओ पी साइन ऑफ 30 डिग्री. ओ पी किती आपला तर 15 आणि साइन 30 किती येतो 1/2 मीन्स हे आन्सर किती झालं 15/2. देअरफॉर पी एम इक्वल टू झाला 15/2 सेंटीमीटर. ठीक आहे, तर ऑब्वियस आहे की 30 डिग्रीचे फ्रंट साईड जे असते ते हायपोटेनियसच्या हाफ असते. देन देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल किंवा ओके लार्ज ह्याच्यात लिहिलं नोटेशनमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल
ओ पी क्यू इक्वल टू 1/2 बेस काय तर ओ क्यू मल्टिप्लाय बाय हाईट पी एम. ओके 1/2 ओ क्यू किती आहे तर 15 मल्टिप्लाय बाय हाईट पी एम किती आली 15/2 तर हे येणार 15 × 15 225 डिवायडेड बाय 4 सेंटीमीटर स्क्वेअर. तर इथं सेकंड एरिया फाइंड आउट केला एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू तो आला आपला 225/4 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि पुन्हा रिक्वायर्ड एरिया तर क्वाड आणि आर्क पी क्यू मध्ये जो एरिया आहे तो फाइंड आउट करायचा आहे त्याला आपण कन्सिडर करूयात रिक्वायर्ड एरिया इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर ओ पी क्यू मायनस एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू. एरिया ऑफ सेक्टर किती येतो 75π/4 मायनस 225/4. ठीक आहे तर कॉमन आपण 75/4 कॉमन घेऊ शकतो. इथं राहील पाय 75 2 जा 153 जा 225 मीन्स इथं काय येणार पाय मायनस 3 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि याबरोबरच आपला प्रॉब्लेम नंबर 8 जो आहे तो फिनिश होतोय. प्रॉब्लेम नंबर 9. The perimeter of a sector of the circle of area equal to 25 pi centimeter square is perimeter given आहे 20 centimeter. Find the area of sector. ओके तर आपल्याला गिवन काय दिलेलं आहे जर समजा सर्कल ड्रॉ केला आपण तर पेरिमीटर्स मीन्स आर्क यस आर आर ह्यांची ॲडिशन जी दिलेली आहे ती गिवन आहे आपल्यासाठी 20 आणि एरिया ऑफ सर्कल गिवन आहे. तर आपल्याकडे एस पण अननोन आहे आणि आर पण अननोन आहे. देअरफॉर एरिया ऑफ सर्कल काय असतो तर आपल्याकडे पाय आर स्क्वेअर. देअरफॉर एरिया गिवन आहे 25 पाय इक्वल टू काय येणार पाय आर स्क्वेअर. देअरफॉर आर स्क्वेअर इक्वल टू 25. देअरफॉर आर इक्वल टू काय झाला 5 सेंटीमीटर. ओके आर ऑब्टेन झाला. देन पेरिमीटर इथं लिहू शकतो अँड पेरिमीटर पी इक्वल टू काय असतो तर 2 टाइम्स आर प्लस यस. देअरफॉर पी इक्वल टू किती 20 इक्वल टू 2 टाइम्स आर 2 इंटू काय येणार 5 प्लस यस. देअरफॉर एस इक्वल टू काय झाला 20 5 2 जा 10. देअरफॉर एस इक्वल टू ऑब्टेन झाला आपल्याला 10 सेंटीमीटर. आणि आपल्याला फाइंड आउट करायचा आहे एरिया ऑफ सेक्टर. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू काय असतो 1/2 इंटू आर स्क्वेअर थीटा. ओके तर ह्याच्यात आपण थोडा एरिया कसं काय सांगितलं नक्की फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. ओके नो प्रॉब्लेम. तर हे आहे तर इथंच आपण मॉडिफिकेशन करू शकतो 1/2 इंटू आर थीटा इंटू आर. तर ह्यालाच लिहू शकतो 1/2 एस इंटू आर. ओके तर झाला आपला प्रॉब्लेम सॉल्व. इथं लिहायचं एस इक्वल टू आर थीटा. तर इक्वल टू 1/2 एसची व्हॅल्यू किती दिलेली सॉरी मी थोडंसं एरिया कमी घेतो मीन्स नेक्स्ट प्रॉब्लेम पण आपल्याला ह्याच बोर्डवरती सॉल्व करता येईल. 1/2 मल्टिप्लाय बाय आर इंटू थीटा मल्टिप्लाय बाय आर. ठीक आहे इथं नाही रिझन लिहायचं आपल्याला इक्वल टू 1/2 इंटू एस इंटू आर. तर इथं रिझन काय लिहिणार आपण एस इक्वल टू आर थीटा. झालं आता 1/2 एसची व्हॅल्यू किती आहे 10 आणि आरची व्हॅल्यू 5 2 5 इथं किती येणार आन्सर 25 सेंटीमीटर स्क्वेअर. तर हे झालं आपला आन्सर. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात आपण. इक्वल टू साईन डाऊन साईडला असल्यानंतर हॉरिझॉन्टल साईन दाखवणं मुश्किल आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम 10. द पेरिमीटर ऑफ द सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ एरिया 64 पाय स्क्वेअर सेंटीमीटर इज 56 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. सेम प्रॉब्लेम आहे. तर एरिया गिवन आहे आपल्याला 64
pi centimeter square and r equal to 56 centimeter. Sorry, perimeter equal to 56 centimeter. ठीक है. Therefore area of circle काय असणार आहे आपला 64 पाय, सॉरी पाय आर स्क्वेअर. ओके, तर इथं एरिया कितीला 64 पाय इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पाय पाय कॅन्सल आणि स्क्वेअर रूट घेतलं तर आर इक्वल टू 8 सेंटीमीटर. अँड पेरिमीटर, पेरिमीटर काय असतो सर्कलचा 2r प्लस यस. देअरफॉर पेरिमीटर पी गिवन आहे. ठीक आहे, पीची व्हॅल्यू किती आहे 56 इक्वल टू 2 टाइम्स 8 आर इथून घेतला प्लस यस. देअरफॉर हे काय जाणार एस इक्वल टू 56 मायनस 16. देअरफॉर एस इक्वल टू ऑप्टेन झाला आपल्याला 40. ओके, एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू काय असतो आपला 1/2 आर स्क्वेअर थिटा. पुन्हा आपण स्प्लिट केलं 1/2 आर थिटा इंटू थिटा. मीन्स हे काय झालं 1/2 एस इंटू थिटा. रिझन काय एस इक्वल टू आर थिटा. इथं तुम्ही हे लिहू शकता की ओके, तर हे तुम्ही पुट कुठून केलं आहे तर फ्रॉम 1. हे काय पर्टिक्युलर रिझन्स असतात ते तुम्ही दिले पाहिजेत. ठीक आहे, तर इथं 1/2 एसची व्हॅल्यू किती आपली 40. सॉरी, मी इथं आर लिहायला पाहिजे. 40 इंटू आर किती येतो 8. तर हे इथं लिहिलं पाहिजे तुम्ही फ्रॉम 1 अँड 2. 2 4 जा 4 14 जा 160 सेंटीमीटर स्क्वेअर. तर हे झालं आपलं एरिया ऑफ सेक्टर. ओके, तर याबरोबरच आपला प्रॉब्लेम नंबर 10 जो आहे तो फिनिश होतोय आणि त्याबरोबरच आपला एक्झरसाइज 1.0 हा पण संपतोय. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारत चला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा तिथे आणि तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअर पण करा. थँक्यू.